साहेब, जर हे मुलींना कळलं ना तर त्या इथे क्षणभरही थांबणार नाही. काका, आम्हाला सगळं कळलंय. आम्ही आता इथे क्षणभरही थांबणार नाही. काय बोलताय तुम्ही? माझ्यावर विश्वास नाही का तुमचा? होता अंकल. लास्ट टाइम तुम्ही आम्हाला सांगितलं की ही वास्तू किती शुभ आहे, त्याचे अनेक प्रूफ दिलेत आणि आम्हाला सगळ्यांना ते पटलेही. तुम्ही म्हणालात की त्या कलशामधून येणारं लाल पाणी ही एक खूण आहे. ही वास्तू परत पूर्वीसारखी शुद्ध झाली, पण त्यानंतर काहीच फरक पडला नाही. इनफॅक्ट आकलन न होणाऱ्या अनेक गोष्टी इथे घडतात अंकल. बाबा, सफरचंदातून आलेलं ते लाल पाणी, दुर्गा मॅडमना झालेला तो भास आणि आमच्या सगळ्या वस्तू झाडाला लटकलेल्या होत्या. बाबा, याचा अर्थ काय? का होतं हे असं? कोण करतंय हे? ही वास्तू शापित आहे हे तुम्ही का नाही सांगितलं आम्हाला? का लपवलं आमच्यापासून तुम्ही? हा दोष घालवण्यासाठी तुम्ही आधी का नाही काय केलं? तसं जर केलं असतं तर आता सारा आपल्यात असती. मुलीनो, खरंच चुकलो. मुलीनो, माफ करा मला. मला इथून जायचंय ना, विशाल जा. पण जाताना माझ्या वास्तूला नाव ठेवून नका जाऊ. सारा केल्यानंतर जे काय घडतंय घडलंय त्यात माझ्या वास्तूचा दोष नाहीये. तुम्ही येण्यापूर्वी बरीच वर्षे इथे बऱ्याच मुली राहून गेल्या आहेत. त्यांचं इथे भलं झालंय. जाण्यापूर्वी त्या माझ्या वास्तूला नमस्कार करून गेल्यात. बरोबर आहे ना दुर्गाबाई? साहेब, तुमचं बरोबर आहे, पण मग इथे ज्या काही घटना घडतायत, जोशींनी तुम्हाला जे काही सांगितलं, कशावर विश्वास ठेवायचा तेच कळेन असं झालंय हो. त्याचं उत्तर नाहीये माझ्याकडे सध्या.